अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की चांगली माणसं कायमच दुःखी असतात बरं आणि वाईट माणसं सुखी असतात? हा मला तर बराच वेळा प्रश्न पडलाय. तुम्हाला पडला आहे का? चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगते की नक्की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. मित्रांनो, कर्म म्हणजे काय? नमस्कार. आजचा विषय ऐकायला साधा वाटतो, पण समजायला गेलं तर आयुष्य बदलून टाकणार आहे. माणसाच्या कर्माची फळं कधी विचार केलात का की काही लोक फार चांगले असतात तरीही त्यांना त्रासच का होतो, आणि काही लोक चुकीचं सगळं करूनही सुखात कसे असतात बरं? तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, देव आहे? नक्की आहे का? खरंच मंडळी, देव असतो, पण तो लगेच निकाल देत नाही, कारण देवापेक्षा मोठा असतो एक नियम, कर्माचा नियम. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे फक्त कृती नाही, तर कर्म म्हणजे तुमचा विचार, तुमची भावना, तुमचा हेतू आणि तुमचं वागणं. तुम्ही कोणाशी कसं बोलता, कोणाला कसं वागवता, दुखावलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करता की मदत करता, हे सगळं कर्मात जमा होतं. कर्माचं बी म्हणजेच कर्म म्हणजे बी पेरण्यासारखं आहे. तुम्ही आज बी पेरता, पण फळ लगेच मिळतेच का? असं नाही. कधी ना कधी, वर्ष तर कधी संपूर्ण आयुष्य जातं. पण एक लक्षात ठेवा, बी पेरलं असेल तर पीक येणारच. आता नाही तर नंतर. अनेक लोक म्हणतात, मी तर काही वाईट केलं नाही तरी माझ्याच वाट्याला दुःख का? कारण मंडळी, कर्माचं गणित आजचं नसतं, कधी ते मागच्या वर्षाचं असतं, मागच्या आयुष्याचं असतं, किंवा अजून तुमच्या समजण्याच्या पलीकडचं असतं. देव उशीर करतो, पण एक विसरत नाही. एक छोटी गोष्ट, एक माणूस रोज मंदिरात जायचा, देवापुढे हात जोडायचा, पण घरी गेल्यावर बायकोशी उद्धटपणे वागायचा, मुलांना भीतीत ठेवायचा, गरिबांना हिनवायचा आणि म्हणायचा, मी तर रोज पूजा करतो. मंडळी, देवाला फुलं नको असतात, देवाला वागणूक पाहिजे असते. कर्म फक्त बाहेरचं नसतं. तुम्ही कोणाला फसवायचा विचार केला पण संधी मिळाली नाही तरीसुद्धा ते कर्म मनात नोंदवलं जातं. आणि तुम्ही कोणाची मदत केली, कोणी पाहिलं नाही तरीसुद्धा ते पुण्य साठवलं जातं. लक्षात ठेवा, कर्म कधीही वाया जात नाही. प्रत्येक अश्रू मोजला जातो, प्रत्येक हसूही मोजलं जातं, आणि प्रत्येक एक अन्यायाचं उत्तर मिळतंच, फक्त वेळ ठरलेली असते. मंडळी, कधी ना कधी मनात प्रश्न येतो ना, मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्या वाट्याला दुःख का? उत्तर खूप साधं आहे, पण स्वीकारायला कठीण. चांगली कर्म लगेच फळ देत नाहीत, ती आधी तुमची परीक्षा घेतात. चांगुलपणाची शांत वाट चांगला माणूस कधी जाहिरात करत नाही. तो मदत करतो आणि विसरूनही जातो, पण निसर्ग विसरत नाही, देव विसरत नाही. बी रुजायला वेळ लागतो. शेतकरी बी टाकतो, तो रोज शेतात जाऊन पाहत नाही, कारण त्याला माहिती असतं बी जमिनीत आहे, ते आपलं काम करत आहे. तसंच तुमची चांगली कर्म अदृश्य पातळीवर काम करत असतात. एक शिक्षक, एक साधा शिक्षक होता. गावातल्या छोट्याशा शाळेत पगार कमी, पण सोय नाहीत तरीही मनापासून शिकवायचा. गरीब मुलांना पुस्तकं विकत द्यायचा, त्याचं शुल्क स्वतः भरायचा, कोणालाही सांगायचं नाही. वर्ष गेली, तो म्हातारा झाला. एक दिवस तो आजारी पडला. पैसे नव्हते, तेव्हा दारात रांग लागली. डॉक्टर, अधिकारी, व्यापारी ते सगळे म्हणाले, सर, आम्ही तुमचे विद्यार्थी मंडळी. ही असते चांगल्या कर्माची परतफेड. चांगुलपणाच फळ नेहमी पैशात नसतं. कधी वेळेवर मदत मिळते, अपघात टळतो, आजारातून वाचतो, योग्य माणूस आयुष्यात येतो, हे सगळं योगायोग नाही का? हे पुण्याचं संरक्षण असतं. दुःखातही पुण्य असतं. कधी कधी चांगला माणूसही रडतो, पण त्यांच्या अश्रूमध्येही आशा असते. दुःख त्याला तोडत नाही, दुःख त्याला घडवतो. देव उशीर का करतो? कारण जर देव लगेच सगळं दिलं तर माणूस गर्विष्ठ होईल. उशीर म्हणजे शिक्षा नाही, उशीर म्हणजे तयारी. एक स्त्रीची कथा. एक स्त्री सगळ्यांसाठी जगली, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासऱ्यांसाठी, स्वतःसाठी काहीच नाही. लोक म्हणाले, हिच्या आयुष्यात सुखच नाही. पण म्हातारपणी ती एकटी नव्हती. तिच्या भोवती माया होती, आधार होता, सन्मान होता. हे सुख दिसत नाही, पण फार मोठं असतं. शांत मन ही पुण्याची खूण असते. मन शांत, त्याच्याकडे सगळं असतं, कारण तो कोणाचा हक्क खात नाही, कोणाचं मन दुखावत नाही, कोणाला फसवत नाही. शांत झोप येणं हे सुद्धा पुण्याचं फळ आहे. लक्षात ठेवा, चांगुलपणा कधी वाया जात नाही, मदत कधी हरवत नाही, आणि प्रेम कधी अपयश देत नाही. फक्त वेळ ठरलेली नसते. मंडळी, वाईट करणारा माणूस नेहमी हसताना दिसतो, त्याचं आयुष्य ऐश आरामात दिसतं,
आणि चांगला माणूस संघर्ष करताना, तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो, न्याय कुठं आहे? न्याय आहे पण तो दिसत नाही, जाणवतो. वाईट कर्मे लगेच का फळ देत नाहीत? कारण देव शिक्षा देण्यास घाई करत नाही, तो संधी देतो सुधारण्याची, पश्चाताप करण्याची, थांबण्याची. पण जेव्हा माणूस थांबतच नाही तेव्हा वेळच शिक्षा बनते. कर्माचा आरसा. वाईट कर्म म्हणजे दुसऱ्याचे नुकसान नाही वाईट, पण कर्म म्हणजे विश्वासघात, अपमान, फसवणूक, स्वार्थ, अहंकार, आणि हे सगळं हळूहळू माणसाच्या आयुष्याला पोखरतं. कथा. पैशाच्या नशेतला माणूस. एक माणूस होता, पैशाच्या नशेत गरिबांना लुबाडायचा, कामगारांचे पैसे मारायचा, लोक घाबरायचे, तो माजायचा. वर्ष गेली, कोणी त्याला थांबवू शकलं नाही. पण एक दिवस तो एकटाच बसला. पैसा होता पण माणसं नव्हती. मंडळी, ही असते वाईट कर्माची पहिली शिक्षा, एकटेपणा. वाईट कर्माचा परिणाम असा होतो, तो अचानक नसतो, तो येत्या नात्यांमध्ये दुरावा, मनात अस्वस्थता, झोप न लागणं, भीती, संशय. माणूस बाहेरून हसतो, आतून जळत असतो. देव शिक्षा कशी देतो? देव काठी घेऊन मारत नाही, तो देतो चुकीचा निर्णय, चुकीची माणसं, चुकीच्या सवयी, आणि माणूस स्वतः आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. स्त्रीचं मौन आणि कर्म. एका घरात सून होती, सासू सासऱ्यांचा अपमान सहन करत होती. ती काही बोलत नव्हती, फक्त काम करत होती. लोक म्हणाले की ही कमकुवत आहे, पण वेळ आली आणि तेच लोक एकटे पडले. मौनाचंही कर्म असतं, अन्यायाचंही फळ असतं. वाईट कर्मे पिढ्यांपर्यंत जातात का? हो मित्रांनो, कधी कधी जातात, कारण वागणूक वारशाने जाते, संस्कार पुढे जातात. म्हणूनच म्हणतात, आपण नाही तर आपली मुलं भोगतात. एक शेवटचा इशारा. वाईट करणारा माणूस म्हणतो, माझं कोणी काही करू शकत नाही, पण वेळ सगळं करू शकते. लक्षात ठेवा, चुकीचा माणूस कधी सुखी नसतो, तो फक्त सुखी असल्याचं दाखवतो. कर्म कधीही माफ करत नाही, फक्त उशीर करते. मंडळी, आपण नेहमी असं समजतो, जे केलं तेच कर्म, पण जे केलं नाही, जे बोललो नाही, जे थांबू शकलो नाही, तेही कर्मच असतं. यालाच म्हणतात मौनातील कर्म. मौन म्हणजे कमजोरी नाही, गप्प राहणं नेहमी भीतीपोटी नसतं. कधी ते शहाणपण असतं, कधी सहनशीलता, आणि कधी आत्मसंयम. पण मंडळी, कधी कधी गप्प राहणं पापाला मुखसंमती असते. योग्य मौन आणि चुकीची मौन. योग्य मौन भांडण टाळण्यासाठी, क्रोध शांत करण्यासाठी, कुणाचं मन दुखावण्यासाठी, वेळ येईपर्यंत संयम ठेवण्यासाठी हे मदत करतं, पुण्य देतं. चुकीचं मौन. अन्याय पाहूनही गप्प, चुकीचा पाठिंबा, स्वार्थासाठी दुर्लक्ष, हे मौन पापात मोजलं जातं. एका ऑफिसमध्ये एक प्रामाणिक कर्मचारी होता. त्याच्यावर खोटे आरोप झाले. सगळ्यांना सत्य माहिती होतं, पण सगळे गप्प, कारण आपल्याला काय करायचे? नोकरी जाईल. आपण का मध्ये पडायचं? त्या मौनामुळे एक माणूस उद्ध्वस्त झाला. आणि मित्रांनो, ते मौन सगळ्यांच्या कर्मात नोंदवलं गेलं. मौनाचं पुण्य कधी मिळतं? जेव्हा तुम्ही अपमान सहन करता, पण अपमान परत करत नाही, राग असूनही चुकीचं बोलत नाही, दुखावलेलं असूनही माफ करता, तेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवता. आणि हे पुण्य फार मोठं असतं. रडणाऱ्याचं मौन. काही लोक बोलत नाहीत कारण त्यांना ऐकणारं कोणी नसतं. त्यांचं मौन देव ऐकतो. त्यांचे अश्रू कर्मात मोजले जातात. एक आईची गोष्ट. एक आई सगळं आयुष्य मुलासाठी जगली, त्याला मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. पण मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला, आता मला माझं आयुष्य जगायचं आहे. आई घरात असूनही परकी झाली. मंडळी, आईचं मौन रडत होतं आणि त्या अश्रूंनी कर्माचं गणित सुरू केलं. नात्यातलं दुर्लक्ष ही कर्म आहेत. प्रेम न करणं हे वेगळं, पण दुर्लक्ष करणं फार खोल जखम देतं. वेळ न देणं, ऐकून न घेणं, भावना कमी लेखणं, हे सगळं कर्मात जमावतं. कर्म परत कसं येतं? नात्यात दिलेला त्रास बहुतेक वेळा त्याच नात्यातून परत येतो. ज्याने आईवडिलांना दुर्लक्षित केलं, तोच म्हातारपणी एकटा पडतो. ज्याने त्यांच्या भावनांना किंमत दिली नाही, तो प्रेमासाठी भीक मागतो. एक सून सासूला ओझं समजत होती. तिच्या बोलण्यात कडवटपणा, वागण्यात तिरस्कार. लोक म्हणाले, सासू तरी काही कमी होती, पण कर्म तर्क करत नाही, ते हिशोब करतं. ती सून म्हातारी झाली आणि तिच्याच घरात तिला
कोणी ऐकलं नाही. प्रेमाचं कर्म कधीच हरवत नाही. सगळे नातेसंबंध वेदनादायक नसतात. काही लोक खूप सहन करतात, खूप माफ करतात, खूप समजून घेतात. त्यांचं आयुष्य उशिरा पण शांत होतं. नात्यातला इशारा, ज्या माणसाला तुमच्या अश्रू फरक पडत नाही ना, त्याच्याशी केलेली क्रूरता हे एक दिवस तुमच्यावरच येतं. लक्षात ठेवा, नात्यात दिलेली वेदना, शब्दांशिवाय दिलेला अपमान आणि गरजेच्या वेळी केलेले दुर्लक्ष हे सगळं कर्मात साठलं जातं. मित्रांनो, पैसा वाईट नाही, सत्ता वाईट नाही, पण पैसा आणि सत्ता माणसाची परीक्षा घेतात. ते माणसाला बदलवतात, ते माणसांना उघडं पाडतात. पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे सुविधा, सुरक्षितता, स्वातंत्र्य. पण पैसा म्हणजे अहंकार, गर्व, माणसांना किंमत न देणं, सगळं असू शकतं. पैसा आला की काय बदलतं? पैसा आला की आवाज बदलतो, वागणूक बदलते, जुनी नाती लहान वाटायला लागतात आणि हाच बदल कर्माची सुरुवात असते. कथा गरिबीतून श्रीमंतीपर्यंत. एक माणूस होता खूप गरीब. लोकांनी त्याला कमी लेखलं. तो गप्प राहिला. नंतर तो मोठा झाला, श्रीमंत झाला आणि त्यानेच तेच केलं जे त्याच्यासोबत झालं होतं. मंडळी, इथे कर्माचं चक्र पूर्ण झालं. सत्ता आणि अन्याय. सत्ता मिळाली की निर्णय घ्यावेच लागतात, जबाबदारी वाढते. पण सत्ता वापरून जर अन्याय केला, कमजोरांवर दडपण आणलं, जर सत्य दाबलं, तर कर्म कधीही माफ करत नाही. एका अधिकाऱ्याची गोष्ट. एखादा अधिकारी खूप प्रामाणिक म्हणून ओळखला जायचा. नंतर सत्ता आली आणि माणसं बदलली. लाच, दबाव, अन्याय. तो म्हणायचा सिस्टीम अशीच. पण जेव्हा सिस्टीम त्याच्यावर आली ना, तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. पैशात मिळणार नाही अशी गोष्ट पैशाने मिळत नाही. शांत झोप खऱ्या माणसांची साथ. मनाचा आधार हे सगळं फक्त कर्मातूनच मिळतं. पैसा आणि भीती. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याच्याकडे जास्त भीती. चोरीची, फसवणुकीची, अपमानाची, वाईट कर्मांची मिळालेला पैसा मनाला जाळतो. योग्य कमाईच पुण्य प्राप्त करून देते. मित्रांनो, कर्म टाळता येत नाही, पण कर्म सुधारता येतं. देव दूर नाही, तो तुमच्या बदलात आहे. आज एक चांगला विचार करा. आज एक चुकीची सवय सोडा. आज एक माणूस मनापासून समजून घ्या. हेच आहे कर्माचं अंतिम उत्तर. जसं कराल तसंच भराल, आज नाही तर उद्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चांगले कर्म करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.